स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दैवशालाच किचन MS24। तर आज आपण साधी सिंपल अशी खिचडी तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि इथे शेंगदाणे, कांदा, कढीपत्ता, गाजर, खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे। तर चला आता आपली रेसिपी स्टार्ट करू। आपण ही खिचडी कुकरमध्ये तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे। आता त्यामध्ये लागेल तेवढं तेल ओतून घेणार आहोत। तुम्हाला जेवढं हवं तेवढं तेल ओतून घ्या। इथे मी 3 पळी तेल घेतलेलं आहे। आता आपलं तेल गरम झालं आहे, त्यात मोहरी टाका। मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरे टाका। आता जिरे आणि मोहरी चांगली तडतडली आहे, त्यात आता कांदा आणि कढीपत्ता टाकून घ्या। कांदा, कढीपत्ता आणि व्यवस्थित तेलावरती फ्राय करून घ्या। आता यात खोबरं टाकून घ्या किसलेलं आणि व्यवस्थित तेलावरती फ्राय होऊ द्या। आता यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्या आणि ते हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता कांदा सॉफ्ट झाला आहे, आता यामध्ये टोमॅटो टाकून घ्या आणि गाजर हे टाका। आता या वस्तू व्यवस्थित फ्राय करून घ्या। हे बघा, कांदा टोमॅटो व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं। आता कांदा आणि टोमॅटो चांगला फ्राय झाले आहे, आता यात शेंगदाणे टाकून घ्या। आता यात कोथिंबीर टाकून घ्या आणि तेलावरती चांगलं परतून घ्या। आता तेलावरती मीठ टाकून घ्या, हळद, काळं तिखट आणि गरम मसाला, या सर्व वस्तू ही तेलावरती चांगल्या परतून घ्या। हे बघा, अशा छान अशा परतून घ्यायच्या। आता या वस्तू तेलावरती चांगल्या परतून झालेल्या आहेत। आता आपण हे धुवून घेतलेले तांदूळ तेलावरती चांगले व्यवस्थित मसाल्यासोबत मिक्स करून घेऊ। हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मसाले आणि तांदूळ व्यवस्थित एकजीव करून म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅस मोठाच ठेवायचा। आता हे चांगले तांदूळ परतले गेले आहेत, आता यात लागेल तेवढं पाणी ओतून घ्या आणि मिक्स करून घ्या। आता या पाण्याला उकळी आणून घ्या। हे बघा, आता पाण्याला छान उकळी येत आहे। हे बघा, आता पाण्याला उकळी आली आहे। आता पाण्याला उकळी आल्यावरती यात कोथिंबीर टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या। आता कुकरला झाकण लावून घ्या आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत म्हणजे 3 शिट्ट्या करून घ्या कुकरला।
आता ह्या कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करून घेऊ आणि 10 मिनटं थंड होण्यासाठी ठेवू कुकर. हे बघा, आता आपलं कुकर थंड झालेलं आहे. आता आपला खिचडी कशी झाली आहे ते बघून घेऊ. हे बघा, छान मोकळी अशी झालेली आहे खिचडी. आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे बघा, किती मस्त खिचडी तयार झालेली आहे. मोकळी मोकळी झालेली आहे. अशा पद्धतीची खिचडी नक्की करून बघा. हे बघा, आपली गरम गरम खिचडी तयार झालेली आहे. अशा पद्धतीची खिचडी नक्की तुम्हाला आवडेल. नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.